शनी अमावस्येनिमित्त भाविकांची शनी शिंगणापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते। शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आज पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। शनी शिंगणापूरला येणाऱ्या 3ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक पाहायला मिळते। जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। उन्हाची तीव्रता पाहता भाविकांनी सकाळीच दर्शनाची घाई केल्याचंही पाहायला मिळते। देवस्थानाच्या वतीनं भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष आवारे यांनी। पाहूयात। शनी शिंगणापूर येथे आज पहाटेपासूनच लाखो भाविकांनी हजेरी लावली। आपण पाहू शकतो की आज शनी अमावस्या असल्यामुळे आज पहाटेपासूनच जे भाविक आहेत ते दर्शनासाठी रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहू शकतो की राज्याबरोबरच देशातूनही लाखो भाविक या ठिकाणी शनी देवाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। बाबा, कुठून आलाय आणि काय सांगताल? जय शनिदेव। आम्ही नाशिकवरून आलेलो, सप्तशृंगीगड वणी जवळून। आज शनी अमावस्या आहे आणि उद्या पाडवा आहे आणि पाडव्याच्या सुरुवात, नव्या वर्षाची सुरुवात शनी देवाच्या दर्शनाने करावी यासाठी आम्ही वणीवरनं आमचे मित्र आहेत चव्हाण यांना ते आणि आम्ही सर्वजण आलो शनी त्यांनी लीन झालेलो आहोत। गर्दीचे नियोजन करून सगळं व्यवस्थित आहे। साधारणतः किती भाविकांनी दर्शन घेतलंय? कमीत कमी 1-1.5 लाख भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतले। दिवसभरात किती भाविक येतील असा अंदाज आहे? दिवसभरात कमीत कमी 7-8 लाख भाविक येतील। आणि निश्चितच आपण पाहू शकतो की या ठिकाणी सकाळपासूनच आतापर्यंत 1.5 लाख भाविकांनी दर्शन घेतलं आणि दिवसभरात साधारणतः 8 ते 10 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज देवस्थानने व्यक्त केला आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।